अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मयुरी घोलप माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी माझ्या घरात भक्तिभावाने साजरी केलेली दीप अमावस्या आणि दीपपूजन तुम्हाला दाखवणार आहे. दीप अमावस्या म्हणजेच आपल्या घरातील दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, प्रकाशाची पूजा करण्याचा हा एक सुंदर दिवस. या निमित्ताने घरातील देवांची पूजा, उंबरठ्याची पूजा, रांगोळी आणि त्यानंतर दीपपूजन अशी माझ्या घराची ही दीपपूजनाची तयारी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी घरातील देवांच्या मूर्त्या स्वच्छ करून घेतल्या, त्यांना स्नान अभिषेक केला आणि त्यानंतर घरातील देवांची पूजा केली. त्यानंतर आईने घरातील सगळे दिवे स्वच्छ धुवून पुसून वगैरे असे ठेवले आणि त्यानंतर आईने घरातील उंबरठ्याची पूजा देखील केली. उंबरठा हा आपल्या घरातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचसोबत घरातील मुख्य दरवाजा तो स्वच्छ पुसून वगैरे घेतला, छान तोरण वगैरे लावलं आणि मग उंबरठ्याची पूजा आईने करून घेतली. उंबरठ्यावर हळद कुंकू वाहिलं आणि भक्तिभावाने आईने उंबरठ्याला नमस्कार केला. त्यानंतर मग मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. तर मी त्यानंतर ते लेपन का केलं, कारण माझं काही काम असल्यामुळे मी आईची पूजा झाल्यानंतर घरी आले आणि त्यानंतर मग मी ते लेपन केलं. आता हे लेपन कसं करायचं, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने हळदीचं लेपन करतो. तर मी ह्याच्यामध्ये हळद, पाणी आणि गोमूत्र इतक्याच वस्तू घेते. काहीजण गुलाबजल आणि त्याशिवाय गंगाजल असं ॲड करतात, तुम्ही ते देखील ॲड करू शकता. तर ही माझ्या उंबरठ्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीची जी पावलं आहेत ती चांदीची आहेत. सरसकट हाताने उंबरठ्यावर लेपन केलं तर त्या पावलांवर ते हळदीच्या लेपनाचे ठसे उमटतात आणि मग त्या पावलांवर ते डाग पटकन जात नाहीत. त्यामुळे मी त्या पावलांवर हळदीचं लेपन करत नाही, तर त्याच्या कडेने चमच्याने अगदी बारकाईने मी ते हळदीचं लेपन लावून घेते दोन्ही बाजूला आणि त्यानंतर संपूर्ण उंबरठ्यावर हळदीची पेस्ट ही स्प्रेड करून मग हाताने मी ती सगळीकडे स्प्रेड करून घेते. यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं. घरात सकारात्मकता आणि मंगल वातावरण राहावं यासाठी या भावनेने ही सजावट केली, रांगोळी काढली. त्यानंतर मी स्वतः देखील देवघरात जाऊन देवांची पूजा केली. देवघरातील पूजा पूर्ण केल्यानंतर घरच्या परिसरात सुंदर रांगोळी काढली आणि मग पूजा करायला मी सुरुवात घेतली. पूजनासाठी स्टिकची रांगोळी काढली आणि त्यानंतर पाट ठेवून त्यावर फुलांची रांगोळी काढून घेतली. आपापल्या पद्धतीने आपल्याला येते तशी आपण रांगोळी काढायची आहे, परंतु कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी पाठाखाली मात्र स्वस्तिकच काढावा. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर दीपपूजनाची तयारी सुरू केली. तुम्ही इथे बघू शकता, मी पाठाभोवती देखील अशी छान रांगोळी काढलेली आहे. इथे मी कोणतंही आसन वापरलेलं नाही आहे, तर मी पाटावर सुद्धा शुभचिन्हांची रांगोळी काढलेली आहे. पाठाभोवती सजावटीची रांगोळी काढली. दीपपूजनाची तयारी सुरू केली आणि सकाळीच घरातील दिवे स्वच्छ करून ठेवले होते. या दिव्यांना आजच्या पूजेसाठी मी छान व्यवस्थित असं तयार केलं. 2 वाती एकत्र करून दिव्यांची एक वात केली आणि दिवे असे छान पूजेसाठी मी तयार केले. दीप प्रज्वलित करण्यापूर्वी दिव्यांना तांदळाचं आसन दिलं जातं. त्यावर हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा केली जाते. प्रत्येक दिव्याच्या आपण खाली आसन द्यायचं आहे, तर मी प्रत्येक दिव्याखाली ते तांदळाचं आसन दिलं, हळदी कुंकू वाहिलं आणि प्रत्येक दिव्याला देखील हळदी कुंकू लावून मग त्या दिव्याची तिथे स्थापना केली. मग भक्तिभावाने एक एक दिवा प्रज्वलित केला. दिवा लावताना मनात एकच भावना होती, आपल्या घरात नेहमी सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश राहावा. माझ्याकडे असलेला हा लक्ष्मी दिवा आहे, हा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि तो दरवर्षी मी या दीपपूजनेच्या पूजेमध्ये वापरत असते. त्याशिवाय मार्गशीर्षमध्ये देखील या दिव्याला अधिक विशेष महत्त्व आहे आणि अशा प्रकारे दिव्यांना आसन देऊन हळद कुंकू वाहून दिवे प्रज्वलित केले. तुम्ही इथे बघू शकता, दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यांना सुंदर फुलं वाहिली आणि त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवला. अशा प्रकारे दीपपूजनाची संपूर्ण तयारी आणि पूजा मी माझ्या घरी केली. तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर या सगळ्या दिव्यांना आरती करण्यासाठी मी
तुपाचा दिवा लावला. त्याला देखील एका छोट्या तामणामध्ये फुलांची आणि तांदळाचं आसन देऊन फुलांची छान सजावट केली आणि त्यानंतर दिव्यांची तुपाच्या दिव्याने पुन्हा मी पूजा केली. यानंतर रांगोळीच्या संपूर्ण सजावटीमध्ये मी वॅक्सचे दिवे लावले आणि त्या दिव्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण घराचं वातावरण आणखीन सुंदर आणि प्रसन्न असं झालं होतं. दिव्यांचा हा प्रकाश, रांगोळीची सजावट आणि देवघरातील प्रसन्न वातावरण पाहताना मन अगदी प्रसन्न आणि शांत, आनंदी होत होतं. त्यानंतर तुम्हाला मी पुढे देवघराचा आणि घरच्या अंगणात काढलेल्या रांगोळीचा सुंदर शॉटही पुढे दाखवत आहे. आपल्या घरातील सण, उत्सव, परंपरा आपण प्रेमाने जपत असतो. त्या क्षणांची आठवण म्हणून हे सगळंच तुमच्यासोबत शेअर करायला मला खरंच खूप आनंद होतो. आजच्या या दीप अमावस्येच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि आनंदाचा प्रकाश सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. तुम्हाला माझा हा आजचा दीप अमावस्येचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या मयुरी घोलप ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.